तर जय पुरा फ्रेंड, मी आज कुठे जाते तुम्हाला एक गाणं बोलून दाखवत आहे। बाया ठाकुर्ली गावामध्ये गो बाया, मोठे गावचे गावान गो, आई माझी नांदते नाही नांदते गो, नांदते तै नांदते, मोठे गावाची मोठी आई गो, बसली देवीचे पाड्या ठाई गो, आई माझी रागाई तैसी जैली गो, रागाई तैसी जैली। तर आम्ही नक्की मोठ्या गावच्या आईच्या भेटीला जातोय। तेव्हा ती बारक्या आहे, तर मी जो पुढे बारक्या दिवाळ स्टेशनला उभा आहे तो दाखवतो। दिवाळ स्टेशनला बारक्या तो उभा आहे। तर गाईज घरातून निघालो, पाऊस चालूच होता, तरी पण आम्ही जायची इच्छा होती आईच्या भेटीसाठी, तर आम्ही जातोय पुढे। तर साईबाबाच्या पाया पडून मी निघलो पुढे जायला। तर गाईज फायनली रिक्षा पडायला होतो, ही गर्दी होती बघा रिक्षांची। तर रिक्षामध्ये बसतो आता, तुम्हाला तिथं गेल्यावर दिवाळ स्टेशन दाखवतो पुढे। उतरलो होतो दिवाळ स्टेशनला, दिवाळ स्टेशनला रिक्षाला गर्दी बघा किती होती, रात गर्दी होती आणि इकडे चालू होता नशीब माझा, मी साईडला जाणार होतो। चल खायला गर्दी बघा किती, खायला सर्व खायचं स्टॉल, तुम्ही बी या, तुम्ही खूप मजा करा। हे बघा या चांगला बसते मावशी स्टेशनला चरलो वरती एक्सिडेंटवरून, आणि वाटत तास रविवार आहे, प्लॅटफॉर्मला गर्दी बघा, वरती गर्दी होती, इकडे बी गर्दी होती भरपूर, बघू शकता। आज रविवार आहे तरी एवढी गर्दी दिवाळ जंक्शनला, दररोज किती असं तुम्ही विचार करा। तर गाईज 15 मिनिटानंतर बारक्या आलेला होता, आणि बारका फायनली आलेला आहे। आता आम्ही जातो पुढे ट्रेन पकडण्यासाठी, आणि इथून आम्ही डोंबिवली ट्रेन पकडणार आहे। तर गाईज आम्ही फायनली डोंबिवली स्टेशन बाहेर पडलो, आता आम्ही जातो रिक्षा पकडायला। तर गाईज आम्ही फायनली पोचलो होतो मंदिरापाशी, तर बघू शकता सुंदर असा काम केला आहे मंदिराचा। तर आता मी जातोय मंदिरामध्ये। गाईज सगळं मंदिरामध्ये डेकोरेशन होतं आणि चालू पाया। तर फायनली आम्ही पोचलो होतो मंदिरामध्ये, बघू शकता गाईज तुम्ही। सुंदर असा मंदिर होता आईचा। बाया ठाकुर्ली गावामध्ये गो बाया, मोठे गावचे गावान गो, बाई माझी नांदते तै नांदते गो, नांदते तै नांदते, बाया ठाकुर्ली गावामध्ये गो बाया, मोठे गावचे गावान गो, आई माझी नांदते तै नांदते गो, नांदते तै नांदते, मोठे गावाची मोठी आई गो, बसली देवीचे पाड्या ठाई गो, आई माझी रागाई तैसी जैली गो, रागाई तैसी जैली।
तर गाईच आजचा ब्लॉग इथे जाणं होतं आहे. तर बघा सगळा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि शेवटचा तुम्हाला मंदिराचं तोंड दाखवत आहे.